काय राव, मानलं बुवा तुम्हाला तात्या साहेब. म्हणजे एवढं समज होऊन बी तुम्ही या वस्तीतून रॅली काढताय. हिम्मत लागते बुवा. खरंच या लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. आमचं नातं घट्ट आहे. आणखीन घट्ट होईल कुणी कितीही आग लावायचा प्रयत्न केल्यानंतर. मी आग लावतोय होय? मम्मी साहेब, सांगा की तुमच्या आदरणीय तात्या साहेबांना आग कोण लावते सांगा की त्यांच्या मानलेल्या लेकीनं आणि तुमच्या असलेल्या सुनेनं आग लावली ती. सांगा की. मुकादम, आमच्या वाघमारे वहिनीला काय बोलायचं नाही? ए घाबरे, वाघमारे वहिनी, तुझ्या त्या वाघमारे वहिनीनीच तर या तुझ्या मम्मी साहेबांचा गेम केलाय. त्या तुझ्या वाघमारे वहिनीनेच गोडाऊन मधला असली माल गायब करून तिथं नकली माल ठेवला. म्हणून लोकांनी येऊन तुमच्या घरी कालवा घातला. आता मी विरोधक जरी असलो तरी मी खरंच बोलणार आहे का नाही तात्या साहेब? हा, मम्मी साहेब तुम्हाला खूप शुभेच्छा बरं का. मग जितणार तर मीच आहे, तरी आपल्या घेऊन ठेवा शुभेच्छा. तात्या साहेब येतो बरं का. चला रे. चाल गाडी. उमेदवारी झेपत नसेल तर तसंच सांगा. काय झालं तात्यासाहेब? काही चुकलं का माझं? तुमच्या डोळ्या देखत हे सगळं करते असं असेल तर मला वेगळा विचार केला. सत्याला परत पक्षात घे. माझी सगळी ताकद त्याच्या पाठीमागे उभी करीन मी. चा राजकीय प्रवास संपवू शकतो. बघा, विचार कर. सर. अरे हो, बरं सामान पकडले की. सर, हे सगळं सामान लोकांना वाटायला आणलं होतं आणि एका गोडाऊन मध्ये लपून ठेवलं होतं. गुड जॉब मंजू. तू हे सगळं वेळेवर पकडलेस, चांगलं काम केलेस. हे सगळं थांबलं पाहिजे. कसं आहे, याच्यामुळे काही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळायला नको. हे सामान कोणी मागवलंय काय कळालं का? कोणत्या उमेदवाराने मागवलंय? सरांना सांगावं का मम्मी साहेबांचं कारस्थान आहे ते? नाही, नको. सत्याला कळलं तर गडबड होईल. तो मम्मी साहेबांवर राग धरून बसेल. ते नाही कळलं सर, पण मला टिप मिळाल्यावर आम्ही लगेच जाऊन रेड मारली. अच्छा,
गुड जॉब मंजू. असंच काम करत राहा. आणि फक्त मंजूच नाही, बाकी सगळ्यांनी लक्ष द्या. हा येस सर. रणविजय, येस सर. चला डीजी साहेबांच्या ऑफिसला जायचं. निघूयात आपण. ओके सर, जाऊया. आहे की नाही बिंडो? खुसपुटे साहेब हसायला काय झालं? आता हसू नाही तर काय करू? हा होय प्रिया मॅडम, राजकारणी घरातल्या सुनबाई वाघमारे अजून राजकारण शिकता नाही आलं. बघा ना, म्हणजे हे सगळं सामान सत्तेच्या नावानं माणसांच्यात वाटून दिलं असतं तर सत्याला 4 मतं एक्स्ट्रा मिळाली असती, निवडून पण आला असता. अहो घुसपुटे, हिचं एवढं डोकं चालेल असं वाटतं का तुम्हाला? नाही म्हणजे चुकीच्या कामामध्ये तुझं डोकं चालत नाही ना, म्हणजे चुकीची कामच करत नाहीस तू, म्हणून म्हटलं मी. बरोबर बरोबर. कसं आहे ना खुसपुटे साहेब, ज्याला लोक कामाने ओळखतात ना त्याला मतं विकत घ्यायची गरज नाही पडत. आणि सत्याचं काम हीच त्याची ओळख. आणि याचीच जाणीव ठेवून लोक त्याला निवडून देतात की नाही बघा. माने बाबर, हे सामान सगळं आतमध्ये नेऊन ठेवा. नोंद करा व्यवस्थित काय काय सामान आहे, किती काय काय आहे. डीजा, काय बी करून लवकरात लवकर यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. वय सत्य आता. पण एका गोष्टीचा मला लय आनंद झाला बघ. काय? आजकालचा मतदारसंघ लय हुशार झालाय. आश्वासनाला अजिबात भूलत नाही. चांगली गोष्ट आहे. बरं डीजा, आपण एक काम करू, उद्याच्या उद्या नगरपालिकेत जाऊ आणि त्यांचं काम करून टाकू. वय सत्य आता. चला निघूया. काय बाबा निघालास? आमचं काम न करताच असो चालायचंच. जिथं आमच्या पोटच्या पोरांनीच आम्हाला वाऱ्यावर सोडलं, चालायचंच असो. तुम्ही तर राजकारणी माणसं, आम्हा बायकांना तर लय सहन करावं लागतं बघा. 2-2 दिवस आंघोळ नाही. कसं करायचं आम्ही, कसं जगायचं ते बी सुचना झालंय बघ.